नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी घरातील सगळे मेंबर आपापल्या परीने बाहेर दिवसभर काम करतात आणि सगळेजण आता पैसे जमवतात। त्यानंतर मात्र सगळेही जण आता घरी येतात आणि आता घरामध्ये आई-वडील आणि सोबतच जानकीची आई सुद्धा आणि आजी सुद्धा यांची वाट बघत असते। त्यानंतर सगळेजण घरी आल्यावर दिवसभरात जी काही कमाई झालेली असते ते पैसे मात्र सगळेजण टेबलवर ठेवतात। त्यामध्ये आता नाना सोबतच सुमित्रा सुद्धा त्यांना पैसे देते, हे आमच्या वाट्याचे सुद्धा पैसे। त्यानंतर मात्र आता सगळे पैसे ऋषिकेश म्हणतो मी मोजतो, तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की मला असं वाटतं 25,000 तरी जमले असेल, परंतु ऋषिकेश जेव्हा पैसे मोजतो तेव्हा तो सांगतो की टोटल 32,000 जमले आहे। त्यामुळे आता सगळेजण खूप खुश होतात आणि आता ते मात्र नवीन व्यवसाय सुरुवात करतात। येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता रणदिवेने फराळाचा बिझनेस सुरू केलेला असतो आणि आता त्याची छान सुरुवात पण झालेली असते। परंतु आता सुमित्रा जानकीला म्हणते की ते कसं वाटेल की रणदिवे बाहेर रस्त्यावर उतरून फराळ विकत आहे। तेव्हा मात्र आता लगेचच जानकी तिची समजूत काढते, पण तुम्हीच म्हणता ना की घराची लक्ष्मी ही कुठल्याही पद्धतीने येऊ शकते, तिच्यासाठी आपलं मनाचं दरवाजा उघडा असायला पाहिजे। आणि जानकीचं बोलणं मात्र आता तिला पटतं, त्यामुळे ती जानकीला जवळ घेते। दुसरीकडे मात्र आता बिझनेस मात्र त्यांचा जोरात सुरू झालेला असतो। तुझ्यामुळे संकटातनं कसा मार्ग काढायचा हे आम्हाला कळतं, असं सारंग म्हणताच लगेचच आता जानकी म्हणते फक्त माझ्यामुळे नाही, आपल्या सगळ्यांमुळे। आणि आता सगळे रणदिवे कुटुंब एकत्र मिळून आता हा बिझनेस सुरू केलेला असतो, त्यामुळे आता सगळेजण त्या बिझनेसमध्ये सहकार्य करतात। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।